मुखेड न्यूज 24। गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त मुखेड येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि महारक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीनं शहरातील स्वर्गीय गोविंदराव राठोड बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला 2500हून अधिक लाभार्थ्यांची उपस्थिती होती। आज झालेल्या महारक्तदान शिबिरामध्ये 815 रक्तदात्यांनी स्वेच्छेने केले रक्तदान। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड हे उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला। एकूण 815 रक्तदात्यांनी आज झालेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान केले। मागील वर्षी 651 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते। यावर्षी रक्तदात्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून हा एक प्रकारचा विक्रम ठरला आहे। विविध योजनांचे वाटप छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत विविध विभागांच्या वतीनं आज सभागृहामध्ये विविध स्टॉल लावण्यात आले होते आणि लाभार्थ्यांना या स्टॉलच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड, स्वामित्व सनद, त्यासोबतच विद्युत मीटर, स्तनदामातांना बेबी किट, पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड, महिला बचत गटांना कर्ज वाटप आदी करण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजक उपविभागीय अधिकारी श्री अनुप पाटील, कंधारचे उपविभागीय अधिकारी विलास नरोटे, तहसीलदार शंकरराव लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघाट, कुशलराव पाटील उमरदरीकर, व्यंकटरावजी जाधव वसुरकर, संतोष बोनलेवाड, व्यंकटराव लोहबंदे, उपनगराध्यक्ष राजकुमार बामणे पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुखेड गट विकास अधिकारी शिवाजीराव ढवळे, कंधार गट विकास अधिकारी महेश पाटील, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनिताताई चोंडीकर, उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठलराव गीते, पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आकाश देशमुख, तालुका कृषी अधिकारी सचिन बोदमवाड यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लाडक्या बहिणी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी राठोड, बालाजी बाडे सकनूरकर, शेखर देशमुख, गणेश जाधव, सुधीर चव्हाण, सचिन पवार, बाळू चव्हाण, बाळू नाईक, पंडित पाटील बेळीकर, संजय तमशेट्टे, करण रोडगे, धीरज पाटील गोजेगावकर, कपिल पाटील बनबरे, माधवराव मुसळे, गंगाधर पिटलेवाड, मनोजभाऊ कांबळे, राजीव गंधपवाड, संतोषभाऊ केंद्रे, राजेश गजलवाड, नागनाथ गायकवाड, गजानन अकुलवाड, गणेश पाटील बेळीकर, बाबूलालजी डोरनाळीकर, राजे छत्रपती अकादमीचे ज्ञानेश्वर पाटील डुमणे, डॉक्टर अमोल कलेटवाड, डॉक्टर रामराव शिररामे, अशोकराव गुट्टे, नदीमभाई पाशा बाराळीकर, शिवाजीराव डावकरे, सोपानराव शिंदे, गोविंद पवार, डॉक्टर देविदास केंद्रे, संदीप गेटकेवार, संदीप परकंटे, संजय पाटील शिररामे, संभाजीराव ताटे, दिनेश कुलकर्णी, प्रकाश जाधव, गजानन देशमुख, संतोष जामकर यांच्यासह विमुक्त जाती सेवा समिती परिवारातील पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत बोडके आणि शंकर कुसुमकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप भोरे यांनी मांडले। कार्यक्रमास तालुकाभरातून महिला नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती। मुखेड न्यूज 24 साठी राजू रोडगे, मुखेड।